जय हरी. एकादश स्कंध भाग 69. आपण पाहतोय आत्मस्वरूपाचं ज्ञान झालेल्या शिष्याचा आनंद नाथ महाराज वर्णन करत आहेत. आत्मरूपाचं ज्ञान झालं म्हणजेच आत्मबोधाचा उदय झाला की साक्षात्कारी भक्ताच्या आनंदोद्गाराने परमानंद देखील संतुष्ट होऊन आनंद पावतो. नंतर भगवंताचं वर्णन गायचं बंद करून भक्त मोठमोठ्याने ओरडू लागतो की इथे माझ्या वाचून काहीच नाही, माझं गाणं मीच ऐकतो, गाणारा मीच, ऐकणारा मीच, इतकंच नाही तर माझं गाणं देखील खरोखर मीच, सगळ्या जगात एकुलता एक मीच. हे केव्हा होतं? तुर्ये पलीकडील या अवस्थेमध्ये भक्ताला जगात द्वैत दिसत असून द्वैत नसतं. म्हणजे त्याच्या समोर जरी सगळीकडे द्वैत पसरलेलं असलं तरी त्याच्या नजरेत द्वैत नसतं, तर त्याच्या नजरेत अद्वैत असतं. आणि भगवंताशी तादात्म्य पावल्यामुळे त्याची कर्तेपणाची कर्मक्रिया आपोआप थांबते. हा सर्वोत्तम अनुभव येण्यासाठी प्रेमानं भगवंताची सेवा करावी लागते. म्हणजे मी आणि तो या द्वैताचा निराश होतो आणि वृत्ती हळूहळू लय पावते. भगवंताबद्दल खरं प्रेम उत्पन्न होऊन भक्तीचा उल्हास वाढू लागतो आणि साधकाचं मन यत्किंचित श्रम न होता आत्म्यामध्ये रमू लागतं. त्याची सगळी इंद्रिय अंतर्मुख बनतात. चारी वाणींचा एकमेकात लय होतो. अर्थात वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा या चारही वाणींचा एकमेकात लय होतो आणि त्याचा दृश्याबद्दलचा दृष्टिकोन आमूलाग्र बदलतो. ज्या आत्मस्वरूपात एक आणि दुसरं असा भेद नाही, किंवा पुढे आणि मागे असा फरक नाही, किंवा जिथे आनंदच आनंदात जिरतो ते शुद्ध आत्मस्वरूप साधक स्वतः बनून जातो. आणि हे कशामुळे होतं? तर सद्गुरूंच्या कृपेमुळे होतं. आणि सद्गुरूंची सुद्धा शिष्याबद्दल तळमळ असतेच. सद्गुरू म्हणजे सामान्य माणसांना अत्यंत निरपेक्षतेनं भगवंताच्या मार्गात सहाय्य करणारा आत्मज्ञानी पुरुष होय. असा प्रत्येक पुरुष सद्गुरूच समजावा. आपण जो परमानंद भोगतो तो भोगण्याची संधी असून सुद्धा माणसं तिचा उपयोग करून घेत नाहीत. शेजारीच भागवत असतं, पण आम्हाला त्या लाऊडस्पीकरचा त्रास होतो. मग भांडण करायला जातात तिथे. ओ काय आहे तुमचं, रोजचं झालेलं आहे, 4-4 तास आपली किरकिर लावून ठेवलेली आहे, बंद करा. 12वीच्या परीक्षा सुरू आहेत, तुम्हाला काही कामं धंदे नाही आहेत, आमच्या मुलांचं नुकसान होतं. पण हे केव्हा होतं? हे सगळं मिळतंय, तिथल्या तिथे आहे, पण वृत्ती तिथपर्यंत जाऊ देत नाही. कारण त्यासाठी त्या साधना जरी मिळालेलं आहे तरी साधक वृत्ती निर्माण झालेली नाही आहे. पण मग हा जो खरा साधक आहे त्याला काय होतं? तर त्याला या ज्या संधी मिळतात थोड्या का होईना, आपण जो परमानंद भोगतो तो भोगण्याची संधी असून सुद्धा माणसं तिचा उपयोग करून घेत नाहीत, म्हणून संतांचं मन कळवळतं. अर्थात जर कोणी मनुष्य खऱ्या जिज्ञासेनं भगवंताच्या दर्शनासाठी प्रयत्न करू लागला ना, तर त्याला सगळ्या प्रकारे सांभाळून सत्पुरुष शेवटपर्यंत पोहोचवतात. असा जो कोणी पोहोचेल त्याच्याबद्दल त्यांना फार धन्यता वाटते. त्यांना म्हणजे पोहोचवणाऱ्या संतांना. त्यासाठी नाथ महाराज उदाहरण देतात की मुलाचे लाड कसे पुरवावे हे त्याला जन्म देणारी आईच जाणते. तसं शिष्याला पूर्ण आत्मज्ञान करून देण्याची तळमळ फक्त एका सद्गुरूंनाच असते. मुलाला दागिने घालून पाहिलं की आईचं मन तृप्त होतं. आई विनाकारण मुलाला नटवते ना,
बरं, मुलगा असेल आणि तिला जर मुलगी नसेल तर ती काय करते, त्या मुलाला मुलीचे कपडे घालते, टिकली लावते, गळ्यातलं हे ते घालून आणि म्हणते, कसं गोड दिसतं ग माझं बाल, माझी लानी लानी किती गोल आहे माझी राणी. आता ती खरं राणी आहे का? नाही, तो तर मुलगा आहे. पण आईच्या दृष्टिकोनातून त्या क्षणाला ते मूल म्हणजे राणी झालेली आहे. आणि हे सगळं बघून आईचं मन तृप्त होतं. बरं, त्या बाळाला कळतं का त्यातलं? काहीच नाही. तसंच शिष्याची परमार्थात प्रगती होऊन त्याचा आनंद वाढीस लागला म्हणजे त्याच्या आनंदाने स्वतः आनंद पावणं हे देखील फक्त सद्गुरूच जाणतात. आणि म्हणून आम्ही म्हणतो सद्गुरू माऊली. सद्गुरूंना उपमा काय दिली आम्ही? माऊली. कारण हे जे कौतुक आहे ते फक्त माऊलीच जाणू शकते. खरं पाहिलं तर परमात्म वस्तू निर्विकार आहे. इंद्रियांना तिचं घर माहिती नाही, मनाला आणि वाणीला ती आकळत नाही, बुद्धीला तिची मर्यादा सापडत नाही. या कारणासाठी परमार्थ डोळ्यांना प्रत्यक्ष दाखवता येत नाही किंवा एखाद्या पदार्थाप्रमाणे हातात देता आणि घेताही येत नाही. पण अशा परमार्थाचं ज्ञान सद्गुरू शिष्याला देतात. शिष्याला स्वस्वरूपाचा अनुभव देण्याच्या कामी सद्गुरू फार पारंगत असतात. शिष्याला आत्मवस्तूचा किंवा परमात्म वस्तूचा जसा अनुभव येत जातो तसतसे त्याचे अज्ञान विलयास जाते. म्हणजे मग त्याचं अज्ञान हळूहळू कमी झालं की त्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान व्हायला लागतं. पण त्याच प्रमाणात सद्गुरूंच्या मनाला संतोष होत जातो किंवा जसा जसा आपला शिष्य या अनुभवाने पुढे पुढे जातो तेव्हा तेव्हा. नाथ महाराजांच्या चरित्रातला हा प्रसंग आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असणार की जनार्दन स्वामी हे समाधीस्थ म्हणजे समाधी लावून बसलेले होते आणि समाधीस्थ अवस्थेमध्ये असताना निरोप आला की परचक्र आलेलं आहे आणि नाथ महाराज तिथे पहारा देण्यासाठी उभे होते. मग लगेच नाथ महाराजांनी सगळ्यांना खुणवलं की आवाज करू नका, सद्गुरूंची समाधी भंग झाली नाही पाहिजे. नाथ महाराजांनी ताबडतोब जाऊन जे लढण्यासाठी जाणारे जे पोशाख सद्गुरू परिधान करायचे ते परिधान केला, घोड्यावर टाप मारली आणि सगळ्यांना सैनिकांना घेऊन नाथ महाराज त्या परचक्राला पळवून लावण्यासाठी निघाले. आणि इतका विजयश्री त्यांच्या अंगामध्ये शिरलेली होती, इतकं शौर्य होतं त्यांच्यामध्ये की कुणाला लक्षातच आलं नाही की हे एकनाथ आहे का जनार्दन स्वामी आहेत. आणि मग त्या परचक्राला पळवून लावलं आणि ज्यांचा ज्यांचा पराभव केलेला त्यांना गुरूंच्या त्या दारामध्ये आणून टाकलेलं. आणि परत नाथ महाराज आपले आपले शांत उभे, जसं काही यातलं मी काही केलंच नाही. आणि खऱ्या अर्थाने जेव्हा शिष्य हा सद्गुरूंची सेवा तन मन धन अर्पून करतो तेव्हा त्याला माहिती असतं की हे सगळं मी करणं शक्य नाही, हे सगळं काही माझे सद्गुरूच करता करवित आहेत. थोडक्यात काय तर शिष्याच्या स्वानुभवाने गुरुराज परमानंद भोगतात. आणि जेव्हा जनार्दन स्वामींची समाधी झाली, आता ते उठले, त्यावेळेस सगळेजण त्यांचा जय जयकार करायला लागले. जनार्दन स्वामींचा जय जयकार करतायत की आपण एवढ्या मोठ्या शत्रूला इतक्या सहजपणे हरवून पळवून लावलं आणि हे बघा तुमचं शौर्य वगैरे. मग जनार्दन स्वामी विचार करतात, मी तर इतका वेळ समाधीमध्ये होतो, हे झालं कसं? सद्गुरूंना हे काही सांगावं लागत नाही. आत्मदृष्टीने त्यांना नाथांचा हा विजय लक्षात आला आणि त्यातही परत नाथांच्या चेहऱ्यावर जी निरागसता होते, तो निर्विकारपणा होता, त्या सद्गुणांचं त्यांना खूप कौतुक वाटलं. आणि असाच सत्शिष्य हा सद्गुरूंना अतिशय प्रिय असतो. आता कसं असतं बघा, सेनापती रणांगणावर शत्रूचा पराभव करतो, पण इकडे राजा विजयाचा ध्वज उभारतो. बरं, तिकडे लढण्यासाठी राजा गेलेला आहे का? नाही, तिकडे तर सेनापती गेलेले आहेत. पण ध्वज उभारून आनंद उत्सव कोणी साजरा केला? राजांनी.
त्याचप्रमाणे देहबुद्धीला मारून शिष्यानं परमानंदात बुडी मारली की इकडे सद्गुरूंना मोठी गाढ अशी सुखावस्था येते. संतांच्या मनामध्ये शिष्याविषयी इतकी निस्सीम तळमळ असते, म्हणून मोठ्या अनन्य श्रद्धेनं ते परमार्थशास्त्र त्यांना शिकवतात आणि त्यांच्याकडून आपण शिकणं गरजेचं असतं. जय हरी.